जगातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायीची सत्य परिस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. सध्या अनेक पशुपालक एकच प्रयत्न करताना दिसून येतात की आपल्या गायीकडून जास्तीत जास्त दूध कसे मिळेल हा त्यांचा मेन उद्देश असतो आणि या विषयावरच बरेच जण चर्चा करतात. पण त्याच्या मागच्या ज्या समस्या आहेत त्या काय असतात, त्याच्यामागील कष्ट किती असते यावर फार कमी लोक बोलतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली व दूध देणारी गायीची जात म्हणजे HF गाय आहे. या गायीचे मोठे मोठे कमर्शियल फार्म लोकांनी चालू केले आणि 2 वर्ष 3 वर्ष चालून बंदसुद्धा करून टाकले. पण यामध्ये काही अपवाद असे पशुपालक आहेत की त्यांनी आपला फार्म सक्सेस केलेला आहे आणि तो टिकवून ठेवला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यापासून आपली अर्थार्जनसुद्धा ते करत आहेत. असे जे सक्सेसफुल म्हणजे या धंद्यात टिकून राहिलेले जे पशुपालक असतात ते इतर लोकांना प्रेरणा देत असतात. पण जे या दुग्ध व्यवसायात टिकून राहिले नाहीत किंवा त्यांना या HF गायीमुळे तोटा सहन करावा लागला, त्यांनी कोणत्या चुका केल्या आहेत या तुमच्या लक्षात आता येतीलच या व्हिडिओ बघून. आणि या ज्या HF गायी आहेत त्यांचे नुसते दूध उत्पादन वाढवणे हा उद्देश न ठेवता त्यांच्या फीडिंगचे मॅनेजमेंट एकदम चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. आता आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो. या HF गायी सर्व जातीच्या गायीपेक्षा जास्त दूध देतात, पण त्यांची रिक्वायरमेंटसुद्धा त्या पद्धतीने जास्त आहे. त्याची पूर्तता आपण नाही करू शकलो की आपले खूप मोठे नुकसान होत असते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. मित्रांनो, HF गायीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे इनफर्टिलिटी ही असते. म्हणजे गाय माझावर न येणे, लवकर गाभण न राहणे, तिचे सायकल व्यवस्थित न चालणे ही मोठी समस्या या HF गायीमध्ये बघायला मिळते. मी स्वतः बघितले आहे की काही पशुपालक असे आहेत की HF गायपालन तर करतात, पण 2 वर्ष 3 वर्ष खूप जास्त दुधाचे उत्पादन त्या गायीपासून घेतात आणि कौतुकाने सांगतात की माझ्या गायीने 30 लिटर दूध दिले, 35 लिटरपर्यंत गायीनं दूध दिले आणि असे ते सांगतात. आणि नंतर त्यांना कळते की गायीची डिलिव्हरी होऊन गायी विऊन 6 महिने 7 महिने 8 महिने झाले तरी ती माझावरच आली नाही. काही गायी माझावर येतात पण गाभण राहत नाहीत, रिपीट माझावर येतात. हा प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात नंतर येतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपली गाय वेल्यानंतर 90 दिवसापर्यंत जर माझावर नाही आली तर आपण समजावे की आपली गाय आपल्याला आर्थिक संकटात नेणार आहे. हा एक त्याचा इंडिकेटरच आपण समजलं पाहिजे. म्हणजे तिचे प्रजनन चक्र व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशी समस्या आपल्या गायीमध्ये येऊ नये म्हणून ज्यावेळेस आपली गाय विते म्हणजे तिची डिलिव्हरी होते त्या डिलिव्हरीनंतर 20 दिवसानंतर तिचे दूध उत्पादने वाढण्यास सुरुवात होत असते. आणि दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे ती गाय निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तिला एनर्जीचा स्रोत देणे आवश्यक आहे. निगेटिव्ह एनर्जी इम्बॅलन्समध्ये जाऊ नये म्हणून आपण काय करावे याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये जर माहिती सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निगेटिव्ह इम्बॅलन्समध्ये गाय गेल्यानंतर काय उपाय करावा. मित्रांनो, जास्त दूध देणाऱ्या गायीला मिनरलची पूर्तता खूप मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक असते. काही जण जास्त दूध देणाऱ्या गायीला नॉर्मल मिनरल वापरतात, पण त्या मिनरलची बायोॲबिलिटी ही फार कमी असते. त्या मिनरलची डायजेस्टिव्ह जी सिस्टीम आहे ती खूप कमी असते. त्यामुळे या गायीला मिनरलची कमतरता भासते, कारण दुधामार्फत मिनरल्स हे खूप कमी होत असतात. म्हणून आपण मिनरलची क्वालिटी एकदम चांगली वापरली पाहिजे. ज्या हाईलच्या गायी आहेत त्यांच्यासाठी शक्यतो तुम्ही चिलेटेड मिनरल मिक्सरचाच वापर केलेला चांगला असतो, कारण या चिलेटेड मिनरल्समध्ये प्रत्येक घटकाची जी मात्रा असते खनिजाची, व्हिटॅमिन सी ती जास्त असते आणि जनावराचे शरीर लवकर ते शोषून घेते आणि योग्य वेळेस त्या मिनरलचा योग्य प्रमाणात वापर जनावराचे शरीर करत असते. त्यामुळे एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे चिलेटेड मिनरल तुम्ही वापरले पाहिजे.
आता मित्रांनो, इनफर्टिलिटी हा एक मुद्दा झाला आणि निगेटिव्ह एनर्जी इम्बॅलन्स या दोन समस्या मोठ्या आहेत. यामुळे बऱ्याच पशुपालकाचे नुकसान खूप मोठे होते. आता या गायीमध्ये तिसरी जी मोठी समस्या आहे ती म्हणजे मास्टायटिस ही आहे. ही तुम्हाला माहीतच असेल कदाचित. HF गायी या खूप हाईल्ड या गायी असतात. यांच्या कासेमधील ज्या मांसपेशी असतात त्या खूप मऊ आणि सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे थोडंफार जरी इन्फेक्शन त्यामध्ये झाले की ती गाय मोठ्या प्रमाणात तिला मास्टायटिस होतो. साधारणपणे इतर जनावरांच्या मानाने 50 ते 55% गायीमध्ये या HF गायीमध्ये मास्टायटिस होण्याची शक्यता असते. इतर जातीच्या गायीपेक्षा HF गायीमध्ये 50 ते 55% मास्टायटिस जास्त होत असतो. म्हणून मास्टायटिस आपल्या हाईल्डच्या गायीला होऊ नये म्हणून आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तिचे दूध हे काढताना एक कास पूर्ण स्वच्छ केली पाहिजे. दूध काढल्यानंतर टीट डिपिंग सोल्युशनचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर म्हशीने दूध काढत असाल तर म्हशीन ही दररोज गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पाहिजे आणि जंतनाशकाच्या लिक्विडनं स्वच्छ करून घेतली पाहिजे. मित्रांनो, मास्टायटिस जर आपल्या गाईला झाला तर तिचे पूर्ण वेत आपल्याला दूध मिळत नाही आणि चांगले ब्रीड असूनसुद्धा आपले दूध उत्पादन घटते आणि खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते. त्यामुळे आपल्याला गोठं बंद करावं लागतो. बऱ्याच जणांना हा समस्या आलेली आहे. तर ही एक मोठी समस्या आहे मित्रांनो. आता या समस्येबरोबर आणखीन काही समस्या आहेत, त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. HF गायीमध्ये इनफर्टिलिटी हा मोठा प्रश्न आहे. मास्टायटिस हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यासोबत किटोसिस आणि लेमनेस यासुद्धा दोन गोष्टी मुळे सुद्धा बऱ्याच पशुपालकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. आपण आपली गाय ही जास्त दूध देत असते म्हणून आपण खुराक असा दाबून देत असतो, म्हणजे खूप प्रमाणात खुराक देतो. पण त्याचे चांगले पचन होण्यासाठी आपल्या गाईला म्हणजे ॲसिडिटी होऊ नये म्हणून एक्स्ट्रा काहीच आपण देत नाही. त्यामुळे आपल्या गाईला काय होते की ते व्यवस्थित पचत नाही आणि शरीरामध्ये ॲसिडिटी तयार होते आणि हळूहळू गाई अशक्त बनत जाते. त्याचबरोबर तिला जे डेक्स्ट्रोज असते म्हणजे थोडक्यात किटोसिसची लागण होते आणि आपल्याला ते लवकर लक्षातसुद्धा येत नाही. त्यामुळे दुधाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटते. त्याचबरोबर किटोसिसमुळे जनावरे लंगडण्यास सुरुवात करतात आणि लवकरच आपली जनावरे जर लंगडायला लागली तर ती लवकरच काय होतात की वयस्कर दिसायला लागतात. त्यामुळे आपल्या गोठ्याचे खूप मोठे नुकसान होते. या सर्व गोष्टीपासून आपण आपल्या गायीची काळजी घेतली तरच आपण HF गायी संगोपनामध्ये यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला आहे आणि बऱ्याच जणांनी फार्मसुद्धा आपले बंद केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा. भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.